ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, श्री नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धू को आदेश. नाथयोगिनी श्वेतांबरीनाथ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला नाथ संप्रदाय हा माहीत असेलच. नवनाथ कथासार आणि भक्तिसार यामध्ये एक असा उपाय आहे की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर तर होतेच, पण तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती आणि आनंद नक्कीच लाभेल. तर मंडळी, नवनाथ कथासार यामधील 5वा अध्याय वेताळाचा पराभव हा तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही चुकीच्या गोष्टीचं वास्तव्य आहे ती निघून जाईल. हा अध्याय कसा वाचायचा? संध्याकाळच्या वेळी दरवाजा खिडक्या बंद करून आपल्या नवनाथाच्या फोटोसोबत किंवा तुमचं जे काही दैवत असेल, तुमच्या घरात जो काही देवारा असेल, तिथं एक अगरबत्ती किंवा धूप कांडी लावा. समोर एका पेल्यात पाणी ठेवा आणि नवनाथाचा 5वा अध्याय जो वेताळाचा पराभव हा वाचायला सुरुवात करा. वाचल्यानंतर त्याची जी रक्षा पडेल, जी विभूती पडेल, ती त्या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी संपूर्ण घरभर पसरवायचं. नंतर तेच पाणी थोडंसं आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि ती राहिलेली विभूती सगळ्यांनी कपाळाला लावायची. नित्य संध्याकाळी 6 ते 7 या वेळात जर आपण हा ग्रंथ वाचला तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुम्हाला जो आळस येतो किंवा तुमची कामं होत नाहीये, घरामध्ये भीती वाटते, अचानक पाठीमागं कोणीतरी उभं राहिलंय असं वाटतं, तर यातून सगळ्यातून तुम्हाला नक्की सुटका मिळेल. तर आपल्याला हा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा. नाथयोगिनी श्वेतांबरी चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला हा उपाय कसा वाटला हे तर सांगाच, पण उपाय केल्यानंतर त्याचे परिणाम पण मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश.